मित्रांनो, जय भीम. पुन्हा एकदा आंबेडकरी कवी प्रकाश बनसोड यांची एक अप्रतिम रचना आपल्याला ऐकवत आहे. कवी प्रकाश बनसोड हे भंडारा जिल्ह्यातील एक बेलाटी या गावी राहतात. अतिशय प्रतिभा संपन्न कवी आहेत आणि आतापर्यंत आपण त्यांच्या कवितांना एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या कवितेला सुद्धा आपण असाच प्रतिसाद देत राहावा. त्यांची जी कविता आहे, या कवितेचे शीर्षक आहे आंधळ्याची शाळा. कवितेचे शीर्षक आहे आंधळ्याची शाळा. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता, नित्य नाम देवा तुझे आळवीत होता. तरी विटाळ सावलीचा सोबतीला अंधार होता. तो गावकुसा बाहेर फेकलेला भंगार होता. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता. गाई समान माय माझी तुझीच नारे लेक होती. गाई समान माय माझी तुझीच नारे लेक होती. तरी भरसभेत कौरवांच्या नागडी केल्या जात. तूच करता करविता आहेस म्हणे देवराया. तूच करता करविता आहेस म्हणे देवराया. मग तुझाच कार्य सांगना हा सारा प्रताप होता. मग तुझाच कार्य सांगना हा सारा प्रताप होता. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता. एवढे दगड धोंडे एकही धावला नाही. एवढे दगड धोंडे एकही धावला नाही. अनगिनत नवस केले कुणीही पावला नाही. आंधळा बाप माझा श्वासागणिक जळत होता. आंधळा बाप माझा श्वासागणिक जळत होता. तू मात्र मजेत देवा बासरी वाजवीत होता. तू मात्र मजेत देवा बासरी वाजवीत होता. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता. जेव्हा बा भीमाने मला पाठविले शाळेत. जेव्हा बा भीमाने मला पाठविले शाळेत. रिकाम्या ओंजळीत माझ्या धम्माचे दान दिले. रिकाम्या ओंजळीत माझ्या धम्माचे दान दिले. उजळल्यात साऱ्या कालच्या अंधार वाटा. आज मी प्रकाशात आहे जरी बाप माझा काल अंधारात होता. आंधळ्यांच्या शाळेत जेव्हा माझा बाप जात होता. नित्य नामदेवा तुझे आळवीत होता. तरी विटाळ सावलींचा सोबतीला अंधार होता. तो गावकुसा बाहेर फेकलेला भंगार होता. तो गावकुसा बाहेर फेकलेला भंगार होता. धन्यवाद.